आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. विटा नगर परिषद आणि शिराळा नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी. शिवसेनेच्या यशानंतर मिरजेत जल्लोष. सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषद आणि शिराळा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मिरजेत जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख, शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विकासदादा सूर्यवंशी आणि मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करत जल्लोष करण्यात आला. यावेळी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. विटा नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काजल संजय मैत्रे या विजयी झाल्या आहेत. यांनी भाजपच्या प्रतिभा चौथे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रोहिणी जंगम यांचा पराभव केला आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शिवसेनेच्या पॅनलचे 22 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. शिराळा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अभिजित विजयसिंह नाईक हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अभिजित विजयसिंह नाईक यांना उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेनेच्या उमेदवाराने दोन्ही राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचा पराभव केला आहे. या ठिकाणी महायुतीची सत्ता आली असून 17 पैकी महायुतीचे 12 तर राष्ट्रवादीचे 5 उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यभर नगर परिषदेचे निकाल येऊ लागलेले आहेत आणि त्यातच आज मिरजेमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष सुरू आहे. काय नेमका जल्लोष सुरू आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. काय सांगाल आज तुमच्या या जल्लोषाच्या काय कारण आहे? आज आपण पाहतोय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकाची जे नगराध्यक्षाची निवडणूक होती त्याचे निकाल जाहीर होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचाच बोलबाला पाहतोय. महायुतीमध्ये आपण भाजपबरोबर 2 नंबरचा पक्ष म्हणून माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळजवळ 60 पेक्षा जास्त नगरपालिकेवरती नगराध्यक्ष आणि काही ठिकाणी आम्ही लीड घेतलोय. म्हणजे सत्तामध्ये जास्त मिळाले की दुसऱ्या मताने आमचे काही नगराध्यक्ष पडलेले आहेत, पण 61 नगराध्यक्ष आमचे या महाराष्ट्रात झालेले आहेत. आणि विशेषतः आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं तर आता पहिलाच नगराध्यक्ष होण्याचा मान आमच्या 2 नगराध्यक्ष आमचे माननीय सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली विट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सत्ता परिवर्तन, मला वाटतं गेल्या 40 वर्षाची सत्ता पाटील घराण्याची उलटून माननीय सुहासभाई बाबर यांच्या नेतृत्वाखाली 22 नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी खूप लीडनं आलेले आहेत. त्याच पद्धतीने शिराळ्यामध्ये आमचे जे पृथ्वीसिंग नाईक आहेत ते नगराध्यक्ष झालेले आहेत आणि आटपाडीमध्ये मला वाटतं आम्ही तिथं मेजॉरिटी घेतलेली आहे, पण थोडक्यात आमचा नगराध्यक्ष हुकलेला आहे. 3 नगराध्यक्ष होऊन आमचा सांगली जिल्ह्यातला खरं तर मोठा पक्ष झाला असता, पण आम्ही आता भाजपबरोबर 2 नगराध्यक्ष आमचे आहेत. त्याचा मोठा आनंद आम्हाला आहे की आम्ही भाजपबरोबर 2 नगराध्यक्ष घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये बरोबरीने जाण्याचा आमचा नक्की प्रयत्न असणार आहे. त्याचा सगळ्यांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही सांगायचं आम्हाला आम्ही बरोबर घेऊन शिवसेना आणि भाजपा एकत्र येऊन परत एकदा या आपल्या महापालिकेवरती हा भगवा फडकवायचा आहे आणि त्याचा हा आम्हाला सर्वांच्या समोरचा आनंद दिसतोय. तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी आता भाजपच्या बरोबरीचा या ठिकाणी नगर परिषदेला आता निकाल सांगली जिल्ह्यामध्ये दिसतोय? शिवसेना श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली जी ते लढली, यामध्ये सन्माननीय श्री आमदार सुहासभैया बाबर यांनी या जिल्ह्यामध्ये चांगलं नेतृत्व केलं. आणि आता आपल्याला असं दिसतंय की भाजपचे 2 नगराध्यक्ष इथं झालेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, त्याच बरोबरीनं शिवसेनेचे झाले. म्हणजे शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारत आहे. येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जर का जागा जास्त मिळाल्या तर जास्त नगरसेवक आमचे असतील आणि महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा डोलानं फडकेल, महायुतीचा भगवा झेंडा डोलानं फडकेल आणि जवळपास आम्ही महापौर कोण होणार याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद राष्ट्र. आता आपण या ठिकाणी बघतोय की भाजप पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाला विश्वासात घेऊन या ठिकाणी महापालिकेची जी काही रणनीती आखते त्या रणनीतीमध्ये शिवसेना किती प्रतिसाद, म्हणजे तुमच्या पद्धतीने कसं प्रतिसाद देतात भाजपला? यामध्ये श्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या आदेशाप्रमाणे महायुती संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेला होत आहे. तर या इथलं नेतृत्व आणि निर्णय घेण्याचं जे
ताकद पक्षाने दिलेली आहे ती सन्मान्य सुहासभैया बाबर आणि महानगर प्रमुख आमचे सन्मान्य श्री मोहन वनखंडे सर यांना दिलेले आहे आणि सरांनी पूर्णपणे महायुती करण्याच्या बाजूने कौल देत प्रतिसाद त्यांना 100% देत आहेत. त्यामुळे सर वगैरे सगळे पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे महायुती होण्यास काही हरकत नाही आहे. आपण बघतो की राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी बाजूला आहे, मात्र शिंदे गट जो इथला शिवसेना शिंदे गट तो पूर्ण भाजपबरोबर आहे आणि महायुती व्हावीच असं तुमचं या ठिकाणी म्हणणं आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सामोरं जाणार आहात? खरं तर आता आपण पाहतोय की आत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महायुती म्हणून आपण काम करतोय. माननीय एकनाथभाई शिंदेंचे आम्हाला आदेश आहेत की प्रथमतः आपण भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करावी, त्यांच्याबरोबर सन्मानपूर्वक जागेचा तोडगा काढावा आणि माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आपण सन्मानपूर्वक आपण जागांचा तोडगा काढून ही येणारी महापालिका ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, जनस्वराज्य, RPI आणि आपली जे महाघटक असणारा राष्ट्रवादी यांना घेऊन लढायचे आहे. परंतु राष्ट्रवादीचा निर्णय त्यांचे नेतृत्व करेल, परंतु आमच्या नेतृत्वानं महायुती म्हणून भाजपबरोबर प्रथम लढायचं असं सांगितल्यामुळं सकारात्मक लढण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि परवा आमची बैठक ही प्राथमिक लेवलला झाली. 2 दिवसांमध्ये आम्हाला जो सन्मानपूर्वक जागा शिवसेनेला मिळतील आणि नक्की आम्ही महायुती म्हणून लढू असा आमचा आता विश्वास आहे. सन्मानपूर्वक जागा म्हणजे नेमक्या तुम्ही किती जागेची मागणी केली? कसं आहे, हा जो आकडा आहे तो मी आपल्या कोर कमिटीमधल्या आकडा मागणी केलेली आहे. तो जनतेपुढं किंवा आपल्या प्रेसपुढं ओपन करणं योग्य होणार नाही. पण आम्ही सन्मानपूर्वक आमचे जे सगळे जुने कार्यकर्ते आणि आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेकडे ज्यांनी जागा मागितली आहे आणि त्यांच्या सर्वेमध्ये तुमच्याही आमच्या सर्वेमध्ये जे टॉपला जात आहेत अशाच जागा त्या आहेत आणि 2 दिवसात आम्ही त्या नक्की जागा कुठल्या मागितल्या त्या आपल्याला जाहीर करू. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भाजपबरोबर तुम्ही पूर्ण ताकदीनिशी महायुती म्हणून तुम्ही लढणार आहात? हो, नक्की. पहिला आमचा प्रयत्न तो आहे की नेतृत्वानं आमचा आदेश दिलेला आहे की एकनाथभाई शिंदेंचा नेतृत्व आमच्यासाठी अंतिम आहे, त्यांचा शब्द अंतिम आहे. त्यांनी सांगितले की महायुती म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि दादानी शब्द दिलेला आहे, चंद्रकांत दादांनी, की आम्हाला तुम्हाला सन्मानपूर्वक जागा देतील आणि नक्की मला वाटतं विश्वास करून आम्ही महायुती म्हणून लढू. आमच्याकडून मिठाचा खडा पडू देणार नाही. नगर परिषदेचा आता निकाल लागला आहे, महापालिकेच्या निकालामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागावा या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी कार्यकर्त्यांना आदेश द्याल? आमचा कार्यकर्ता हा शिवसैनिक 12 महिने 24 तास राबणार. 365 दिवस आमचे नेते राबत आहेत, त्याप्रमाणे आमचा शिवसैनिक राबतोय. आज इलेक्शन आली म्हणून आमचा कार्यकर्ता कामात नाही. 24 तास सामाजिक कामामध्ये वैद्यकीय आघाडी तर आमची पूर्ण 24 तास काम करते. आमचे सगळे शिवसैनिक काम करतात. त्यामुळं लढायचं आणि जिंकायचं या उद्देशानं आमचे सगळा प्रत्येक शिवसैनिक काम करायला आहे. एकदा तिकीट वाटप जाहीर होऊन आमची एकदा पॅनल जाहीर झाली की शिवसैनिक हा नक्की ग्राउंड लेवलला जाऊन आमचा बूथवरती मताधिकार घेण्यासाठी प्रयत्न करेल. आपण या ठिकाणी पाहतोय की शिवसेना शिंदे गटाच्या वतीने ते फटाके आतिषबाजी या ठिकाणी केले. नगर परिषदेचा निकाल लागला आहे, मात्र येणाऱ्या काळात भाजपबरोबर महायुती म्हणून लढण्याचे आदेश या ठिकाणी शिवसेनेच्या वरिष्ठांनी आम्हाला दिले. त्या पद्धतीने आम्ही काम करू असा विश्वास या ठिकाणी मोहन वनखंडे सरांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज, मिरज.